नाराजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यातनं 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील 2 जण ते असण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृतरित्या माहिती दिली जाणार आहे। आणखी 2 जणांना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुण्यातनं ज्यांना ताब्यात घेण्यात आले, जे 3 प्रमुख आरोपी फरार होते, तर त्यातीलच हे दोघे जण आहेत का याची माहिती पोलीस थोड्या वेळात देतीलच। मात्र अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्या सोबत आहेत। सुरेश, काय माहिती? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले, पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलेले, त्यापैकी सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे हे 2 असल्याची जी पोलीस सूत्रांनी जी माहिती दिलेली ती खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली। विशेष म्हणजे यामध्ये आणखी एकाला संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा एक जण त्याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्याची देखील चौकशी सुरू आहे। त्यामुळे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या या 3 महत्त्वाच्या अपडेट आहेत। सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे हे 26 दिवसापासून फरार होते, पोलिसांना गुंगारा देत होते। मात्र रात्री पोलिसांनी त्या संदर्भात मोठी कारवाई केली आहे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये थोड्याच वेळामध्ये त्यांना आणलं देखील जाणार आहे। विशेष म्हणजे आपण या संपूर्ण प्रकरणाचं जर बघितलं तर सुदर्शन घुले हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आणि त्या प्रमुख आरोपीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन त्याला शोधण्यासाठी SIT असेल, CID असेल हे तपासाची अनेक पथकं देखील रवाना करण्यात आली होती। मात्र गेल्या अनेक दिवसापासून तो सराईत गुन्हेगार असल्यानं अनेक दिवसापासून तो गुंगारा पोलिसांना देत होता। त्याच्यावरती या अगोदरचे 10 गुन्हे दाखल आहेत, तर 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या। विशेष म्हणजे त्याने त्याचा जो मोबाईल आहे तो देखील गाडीमध्ये ठेवल्याची देखील माहिती होती। ज्यावेळेस त्या संतोष देशमुख यांना हत्या केल्यानंतर फरार होत असताना जी गाडी सापडली त्यामध्ये सुदर्शन घुलेचा देखील मोबाईल होता आणि त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्या कारणानं लोकेशन वगैरे मिळू नये याची त्यांनी पूर्ण घेतली होती। मात्र पोलिसांनी त्याला थांबवते, कारण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आता सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। धनंजयजी, आत्ताची जी मोठी अपडेट समोर येते, 2 कोणीतरी आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, तर 3 जण जे फरार होते त्यापैकीच हे 2 आहेत का काय पोलीस सांगतीलच। मात्र काय आपली प्रतिक्रिया यावर? आत्ताचं नाव कोणतं आहे, कोणाला ताब्यात घेतलेलं आहे? आता सुदर्शन घुले जो फरार आरोपी होता तो आणि सुधीर सांगळे अशी 2 नावं समजतायत। हे आरोपी आहेत, मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि जो आहे सुधीर सांगळे आणि अजून एक आरोपी याच्यातला जो आहे तो राहिलेला आहे। हे 2 अटक केलेले का? हो, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, या दोघांना, सुदर्शन आणि सुधीरला। आणखी तिसरा कोण आहे मग? एक मिनिट। संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले या संदर्भात आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून बोलत होतो आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले। त्यांची नावं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे जे 2 आरोपी फरार होते त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव हे देखील आपल्या सोबत आहेतच। सुरेश, काय आणखी माहिती? जर आपण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जर घटनाक्रम बघितला तर ज्यावेळेस ते केजवरून निघाल्यानंतर लोकेशन देणारा आणखी एक पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलेला आहे, या जे हत्यारे आहे जे सुदर्शन घुले आणि अधिकारून जे आरोपी 7 जे आरोपी आहेत त्यांना जो लोकेशन देत होता तो देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। रात्रीपासूनच या संदर्भामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि पुण्यामधून पहाटे त्यांना ताब्यात घेतल्याची देखील पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामधला जो प्रमुख आरोपी आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो काही उकल आहे ती उकल होणार आहे। त्यात आणखी एक जो कृष्णा आंधळे आहे तो देखील आरोपी अटकेच्या अनुषंगाने पोलीस पथक रवाना करण्यात आले, त्याचं देखील लोकेशन समजल्याचं पोलीस सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या 26 दिवसापासून पोलिसाला गुंगारा देऊन लपून बसलेले जे काही आरोपी होते, फरार असलेले जे आरोपी होते, काल पोलिसांनी त्यांना फरार देखील घोषित केलं होतं आणि फरार घोषित केल्यानंतर मात्र ही मोठी अपडेट या प्रकरणामधली समोर आलेली आहे। त्यामुळे आता हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे याची उकल होण्यासाठी देखील आता
पोलीस प्रशासन असेल, SID असेल, त्याचबरोबर CID आणि SIT यांना देखील महत्त्वाचा हा दुवा समजला जाणार आहे। त्याचबरोबर हे नेमका हा कट कशा पद्धतीने रचला गेला, नेमकं हे कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं, या सगळ्या प्रश्नाची जी उकल आहे ती आता उकल सुदर्शन घुले या मुख्य आरोपीकडून मिळणार असल्या कारणानं या संतोष देशमुख हत्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समजली जात आहे आणि पोलीस प्रशासन त्याचबरोबर SIT आणि CIDला देखील त्यांना ताब्यात घेण्यामध्ये यश आल्या कारणानं आता या प्रकरणाची उकल होणार आहे। श्वेता, बरोबर आहे सुरेश। आणि आणखी एक जण कृष्णा आंधळे जो कोणी आरोपी आहे तो अजून पोलीस त्याच्या मागावरती आहेत। पुण्यातनं या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची मोठी माहिती समोर येते। त्याच संदर्भात आपण धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र आपला संपर्क तुटला। मात्र हे 3 आरोपी जे काही दिवसांपासून फरार होते आणि हे 3 प्रमुख आरोपी आहेत ज्यांच्या मागावरती पोलीस काही दिवसांपासून होते, त्यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे अशी दोघांची नावं आहेत। या संदर्भात आपण अधिक बोलूयात। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। अंजलीताई, स्वागत। 2 आरोपी आणखी पोलिसांच्या ताब्यात आलेत, काय प्रतिक्रिया? नाही, ऐकून खरंच खूप बरं वाटलं की फायनली हे 3 पैकी 2 तरी मिळालेत आणि आता वाल्मी कराड पण आत आहे। तर लवकर सगळे खुलासे आणि त्यांनी तो गुन्हा कसा केला, का इतकं क्रूरपणे त्याला मारलं, ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत। कारण ती नुसती हत्या नव्हती, ती ज्या क्रूरतेने केली गेली आणि मला म्हणजे ते बघवत अजूनही ते पिक्चर्स जर आपण आठवले तर अक्षरशः अंगावर काटा येतो असे ते दृश्य होतं। तर मला असं वाटतंय की ह्या लोकांना अगदी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऍक्शन यांच्यावर घेतली गेली पाहिजे। बिलकुल। आता आणखी एक आरोपी आहे, त्याच्या मागावर देखील पोलीस आहेत। खरं तर ज्यावेळी वाल्मी कराड स्वतः शरण आला त्यानंतर पोलिसांवरचं प्रेशर वाढलेलं होतं की CIDला सुद्धा जर वाल्मी कराड सापडला नाही, तो शरण आला, यश अपयश यावरती सुद्धा चर्चा केली गेली। त्यामुळे पोलीस आता आणखी जास्त ऍक्टिव्हली यामध्ये तपास करतायत। त्यामुळे आता काय अपेक्षा आहेत या तपासामध्ये पुढे? नाही, कसं झालं की एकतर वाल्मी कराड हा शरण आला, हो, म्हणजे तो स्वतःहून आला म्हणून तो मिळाला। हो, आणि त्यानंतर जेव्हा आपण बघितलं की 3 आरोपी वॉन्टेड लिस्ट त्यांनी जाहीर केली आणि लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला मदत करा, तर त्याच्यात असं कुठेतरी त्यांचा नाकर्तेपणा दिसत होता। पण त्याच्यामुळे जर त्यांना सुगावे लागले असतील आणि हे पकडले गेले असतील तर खरंच खूप बरं झालंय असं वाटतंय मला। तर खरंच खूप खूप बरं वाटतंय आज की ते 3 पैकी 2 तरी मिळाले आणि हा एक तिसरा जो आहे तो पण लवकरात लवकर पकडण्यात यावा आणि त्याच्यासाठी खूप मेहनत पोलिसांनी करावी हेच सांगायचंय मला। बरोबर। संतोष देशमुख यांना त्यांच्या कुटुंबियांना लवकरच न्याय मिळेल असं वाटतंय? मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आपण शेवटपर्यंत लढू, एवढंच म्हणावं असं वाटतंय। अंजलीताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या 4 जिल्ह्यात सर्वात हॉट जिल्हा म्हणून बीडचा क्रमांक असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे। 2022 ते 2024 दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये 275 हत्या झाल्याची माहिती आकडेवारीमधून समोर आली आहे। याशिवाय खुनाच्या प्रयत्नाची 728 प्रकरणं बीड जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहेत। बीडमध्ये गेल्या काही वर्षात आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे। यात सहकारी बँकांच्या 2 ते 3 घोटाळ्यांचा समावेश आहे। यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं कळतंय, तर संघटित गुन्ह्यांचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढल्याची माहिती समोर येते।